नमस्कार, मी शिवाजीराव कोठुळे। आज 17 सप्टेंबर निमित्त हैदराबाद स्वातंत्र्य दिनाच्या पहिल्यांदा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। भारत देशाच्या व्यतिरिक्त 1 वर्ष 1 महिना 1 दिवस लेट स्वातंत्र्य झालेला विभाग म्हणजे मराठवाडा। या मराठवाड्यामध्ये 1947 साली निजाम मीर उस्मान अली खान याचं राज्य होतं आणि तो त्याच्या देखरेखीखाली हे राज्य तो सांभाळत होता। देशामध्ये 562 संस्थान होते, पण त्यामधले 562 संस्थान हे भारतामध्ये विलीनीकरण झाले होते, परंतु 3 संस्थान राहिले होते। त्यामध्ये निजामाचं साम्राज्य जे हैदराबाद आहे ते एक राहिलं होतं, जम्मू अँड काश्मीर दुसरं आणि तिसरं जुनागड। हे 3 संस्थान भारतामध्ये विलीन झाले नव्हते, परंतु विलीन झाले नसताना हैदराबादमध्ये हा मराठवाड्याचा काही भाग, कर्नाटकचा काही भाग आणि तेलंगणाचा काही भाग, आंध्राचा काही भाग हे हैदराबादमध्ये येत होते। परंतु हा राजा, हे रजाकार नावाची एक त्याची स्पेशल संस्था होती, त्याचं सैन्य होतं, तो एरोप्लेन बनवण्याच्या तयारीमध्ये होता, त्याचं स्वातंत्र्य देश घोषित करावं असं त्याचं नियोजन होतं। त्यानं युनो जे की युनायटेड स्टेट आहे यांच्याकडे एक देशाचा सदस्य म्हणून त्यानं स्वतंत्र देशासाठी अर्ज पण केला होता। आता हा निजाम होता ना, त्याचं जनतेवरती क्रूरतेनं तो राज्य करत होता, सामान्य लोकांना तो त्रास देत होता। या त्रासातून मुक्त करण्यासाठी सरदार वल्लभभाई पटेल यांनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनासाठी सप्टेंबर महिन्यामध्ये 7 ते 11 तारखेच्या दरम्यान हालचाली चालू केल्या। आपलं साम्राज्य मधलं सैन्य, आपल्या देशामधलं सैन्य पाठवून मराठवाड्यातल्या लोकांना आणि हैदराबादच्या लोकांना मुक्त कसं करता येईल याच्यावरती भर दिला। आणि हे भर देत असताना याच्यामध्ये स्वामी रामानंद तीर्थ यांचं मुख्य योगदान होतं। त्यांच्या चळवळीत ते आले आणि उठाव करून सरदार वल्लभभाई पटेल व ते आपल्या भारतीय सैनिकांनी मिळून निजामाच्या सैन्य, रजाकाराच्या सैन्यांचा पराभव केला आणि हा सुवर्ण क्षण आपल्याला आज पाहायला मिळतो। धन्यवाद।